हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 13. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारं व्ययम्. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 14. न माम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मामयोऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. माझ्याद्वारे गुणकर्मानुसार चातुर्वर्ण्य व्यवस्था केली गेली आहे. याचा मीच करता असलो तरीही मला तू अविनाशी अकर्ता असेच जाण. मला कर्मफलाची आसक्ती नसल्यामुळे मला कर्म चिकटत नाही. मला अशा प्रकारे जाणून त्याप्रमाणे आचरण करणाराही कर्माने बद्ध होत नाही. भगवंत श्रींनी गीता सांगितली त्याला आज 2006 साली 7,500 वर्षांहून जास्त कालावधी झालेला आहे. या मधल्या काळात नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. भगवंत श्रींनी गुणकर्म यावर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था मानवाला सांगितली, परंतु त्याचा अनेक जणांनी गैरफायदा घेतला. ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने वापरली गेली. सोयीस्करपणे गुणकर्म बाजूला करून ठेवण्यात आले. चातुर्वर्ण्य व्यवस्था गुणकर्माऐवजी जन्मावर वंश परंपरेप्रमाणे वापरली गेली. गुणांचा आणि त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या कर्माचा विचार न करता ज्या वंशात जन्म होतो त्यावर 4 वर्णांची विभागणी करून चातुर्वर्ण्य व्यवस्था राबविली जाऊ लागली. त्याप्रमाणे जन्मावरून कर्म ठरू लागले. त्यामुळे त्याचा अल्प व्यक्तींना फायदा होऊन बहुसंख्य लोकांना त्याचे पिढ्यानपिढ्या चटके सहन करावे लागले. भारतात या चातुर्वर्ण व्यवस्थेचा गैरफायदा घेतल्यामुळे बहुजन समाजाच्या हृदयाला जखमा झालेल्या आहेत. परंतु तरीही आजही सर्व जगात हीच व्यवस्था रूढ आहे. तिला नावे दिलेली नाहीत इतकेच. भारतातही हीच पद्धत रूढ आहे. फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. दृष्टिकोन बदलला असला तरी हीच पद्धत भारतासह सर्व जगात आपोआप कार्यान्वित आहे. याचे आध्यात्मिक कारण आहे. आपण भगवंत श्री याचा अर्थ परम आत्मा, परम आत्मतत्व असा आहे हे पाहिले आहे. ही चातुर्वर्ण्य व्यवस्था भगवंत श्रींनी सांगितली. याचा अर्थ ती व्यवस्था आत्मप्रेरणेने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे ती स्वयंभू आहे. त्यावर मानवाचे नियंत्रण नाही आणि असूही शकत नाही. त्यामुळे आजही तीच व्यवस्था भारतासह संपूर्ण जगात अस्तित्वात आहे, वापरली जात आहे. तिला पर्याय नाही. ही व्यवस्था गुणकर्माने बांधील आहे. गुणकर्म हे आत्मप्रेरणेने बांधील आहे. यामुळे ही व्यवस्था स्वयंभू आहे. या आत्मव्यवस्थेत दोष नसून त्याच्या प्रकृतीजन्य अंमलबजावणीत दोष आहे. गुणकर्माने ही चातुर्वर्ण्य व्यवस्था आपोआप कार्यान्वित कशी होते तेच येथे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. हे समजून घ्यायच्या आधी गुणकर्म याचा नेमका अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. गुणकर्म हे 2 शब्द नसून हा एकच शब्द आहे. त्याची फोड करून गुण आणि कर्म असे वेगळे शब्द केल्यामुळे त्यांचा अर्थ समजण्यात चूक झाली. स्वार्थी लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. चातुर्वर्ण्य व्यवस्था चुकीची राबवली जाण्याला नेमके हेच कारण आहे. यामुळेच भारतात बहुजनांना पिढ्यानपिढ्या हाल अपेष्ट्या सोसाव्या लागल्या. गुण असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लगेच त्रिगुण येतात. तेव्हा आता प्रथम त्रिगुण म्हणजे काय ते पाहू आणि मग गुण म्हणजे काय ते पाहू.
गुण म्हणजे तम, रज आणि सत्व हेच आपल्या मनपटलावर उमटतात. तम हा स्थायी आहे, जड आहे. त्यामुळं तो आळशी आहे. त्याला सर्व काही हवे असते, परंतु त्यासाठी त्याला स्वतः कष्ट करायला नको असतात. सर्व काही जागेवर बसून काम न करता आयते मिळावे अशी त्याची अपेक्षा असते. त्यामुळे हा आत्यंतिक भावनाप्रधान हळवा असतो. त्याला आयते आणून देणारा देवासमान असतो. अशाला तो कमरेचेही सोडून देतो. परंतु त्याला विनाकष्ट न आणून देणारा त्याचा शत्रू असतो. अशाच्या डोक्यात प्रहार करायला हा तयार असतो. याचा अर्थ जो आणून देतो तो जर न आणून देईल तर तो त्याच्याही डोक्यात प्रहार करायला तयार असतो. उपकार स्मरणे वगैरे याला माहीत नसते. याला कामना असते, परंतु ती कष्टाविना भागवली जावी अशी इच्छा असते. रज हा अत्यंतिक टोकाचा स्वार्थी असतो. त्याला स्वतः पलीकडे काहीही समजत नाही. प्रत्येक गोष्ट त्याला स्वतःसाठी हवी असते. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. तो स्वतःसाठी भरपूर मेहनत घेतो. प्रत्येक पावलाला तो एकमेव विचार करतो की हे पाऊल टाकून त्याचा लभ्यांश मिळणार की नाही. बस या पलीकडे त्याच्या दृष्टीने जग शून्य असते. तो वस्तू जमा करत सुटतो. त्यांच्या उपभोगासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. कारण नवनवीन वस्तू जमविण्यात त्याला मिळालेल्या वस्तूंचा उपभोग घ्यायला वेळ मिळत नाही. याला महाजबरदस्त कामना असते. त्यासाठी तो अमर्याद कष्ट घ्यायला तयार असतो. सत्व हा आध्यात्मिक असतो. गरजेपुरते मिळाले की तो संतुष्ट असतो. त्यासाठी तो तेवढीच मेहनत घेतो. जास्त कष्ट घेऊन जास्त मिळवावे असे त्याच्या मनातही येत नाही. दुसऱ्याचे नुकसान करून तो स्वतःसाठी काही मिळवत नाही. त्याला ज्ञान जिज्ञासा असते. त्यापुढे तो इतर गोष्टी तुच्छ मानतो. तो नेहमी या जगताचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यात गर्क असतो. याला केवळ ज्ञान लालसा हीच कामना असते. आता गुण म्हणजे काय ते पाहूया. येथे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे त्रिगुण प्रकृतीचे आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था भगवंतश्रींनी सांगितलेली आहे. त्यामुळे त्याचा या त्रिगुणांशी काहीही संबंध नाही. भगवंतश्री म्हणजेच परम आत्मा हा प्रकृतीपासून भिन्न आहे. प्रकृती म्हणजे देह. या देहभावनेमुळेच, प्रकृतीच्या मोहामुळेच आत्म्याचे विस्मरण होत असते. जेव्हा आत्मा गुणकर्मानुरूप 4 वर्ण विभागतो तेव्हा येथे गुण याचा अर्थ प्रकृतीचे त्रिगुण नसून ते आत्मतत्वाला अपेक्षित असे गुण आहेत. आत्मतत्वाला अपेक्षित गुण म्हणजे आत्म्याने देह धारण करताना जे गुण अपेक्षित केले होते ते गुण होत. आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण संचित भोग लपेटून देह त्याग करतो. हे संचित उपभोगून संपविणे आवश्यक असते. एरवी आपण मुक्त होऊ शकत नाही. तेव्हा या संचिताचा विचार करून आत्मा नवीन देह धारण करण्यासाठी योग्य अशी योनी निवडतो. या नवीन योनीद्वारा नवीन देह धारण करून गतजन्मीचे संचित भोग नष्ट करण्याचा आत्म्याचा प्रयास असतो. त्यासाठी आत्मा अशा गुणांनी युक्त देह धारण करतो की त्या देहामुळे संचित संपुष्टात येईल. हे गुण आत्मा जीवात्म्याला संचित भोग नष्ट करण्यासाठी देतो. त्यानंतर जीवात्मा आत्मप्रेरणेने देह धारण करतो. देह धारण केल्यावर जेव्हा मनाचा जन्म होतो, मनाचा आविष्कार होतो, तेव्हा प्रकृती आत्मप्रेरणेने मनाप्रमाणे चालचलन करू लागते. त्यावेळी या प्रकृतीचे असे खास गुण तयार होतात, ते म्हणजे त्रिगुण होत. त्यांच्या आत्म्याने जीवात्म्याला दिलेल्या गुणांशी काहीही संबंध नाही. याच कारणास्तव जोपर्यंत या प्रकृतीच्या त्रिगुणांमधून जीवात्म्याची सुटका होत नाही आणि तो गुणातीत होत नाही, सगुणातून निर्गुणी होत नाही, तोपर्यंत आत्म्याने जीवात्म्याला दिलेले गुण उदित होत नाहीत. म्हणूनच तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. तेव्हा आता प्रकृतीचे त्रिगुण आणि आत्मप्रेरणेने जीवात्म्याला मिळालेले गुण यातील फरक स्पष्ट झाला असेल. आत्मप्रेरणेचे गुण समजविण्यासाठी एक उदाहरण घेऊया. एक मनुष्य खूप मेहनत करून डॉक्टर होतो.
परंतु नंतर तो रुग्ण न तपासता नाटक सिनेमात काम करतो किंवा गायन वादन करतो. येथे प्रकृती त्याला भरपूर पैसे मिळविण्यासाठी रजोगुणी किंवा गोरगरिबांची सेवा करण्यासाठी सत्वगुणी डॉक्टर करते. परंतु तो आत्मगुणांमुळे संचित नष्ट करण्यासाठी कलाकार होतो. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. एक मनुष्य अभियंता होतो. प्रकृती त्याला व्यवसाय करायला रजगुणी करते, परंतु तो संचित संपुष्ट करण्यासाठी आत्मगुणाने क्रिकेट खेळतो. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. एक मनुष्य उच्च शिक्षण घेतो. प्रकृती गुणांनी पैसे मिळविण्यासाठी रजोगुणी होतो, परंतु आत्मगुणांनी तो योगी होतो. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. एक मनुष्य भरपूर शिकतो, विद्या विभूषित होतो, परंतु नोकरीधंदा न करता तो आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करतो. रजोगुणी प्रकृती त्याला विद्या विभूषित करते, परंतु आत्मगुणांमुळे संचित नष्ट करण्यासाठी तो स्वतः जनसेवेला वाहून घेतो. वरील निरूपणावरून हे स्पष्ट झाले आहे की आत्मगुणांनी जन्म होतो आणि मनुष्य आपले संचित संपुष्टात आणतो. परंतु जन्मानंतर मनाचा आविष्कार होतो आणि प्रकृती देहादी इंद्रियांच्या उपभोगांसाठी आत्मगुण निष्प्रभ करून प्रकृतीचे त्रिगुण उदित करते, प्रभावित करते. देहभोगात आत्म्याचा विसर होतो. मनुष्य त्याचे उपजत गुण विसरतो आणि तम, रज आणि सत्व या प्रकृतीजन्य गुणात अडकतो. याच कारणामुळे एखादा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा मनुष्य सामान्य काम करत असतो आणि एखादा सामान्य बुद्धीचा वैभवात लोळत पडतो. मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी, असे याचे वर्णन केलेले आहे. आत्मप्रेरणा झाकाळली जाते. यालाच प्रारब्ध किंवा नशीब असे म्हणतात. आता भगवंतश्रींनी जे 4 वर्ण सांगितले आहेत, भगवंतश्रींना जे 4 वर्ण अपेक्षित आहेत ते पाहूया. मूळ 4 वर्ण सांगितलेले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी त्यांची नावे आहेत. काहींना या विश्वाचे मोठे गूढ वाटले. हे विश्व आणि त्यातील या वस्तू कशा उत्पन्न झाल्या असतील असा त्यांना प्रश्न पडला. याचे गूढ उकलावे असे त्यांना वाटले. त्यांना हे ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा झाली. यापैकी काहींना हा निसर्ग पाहून त्याचे कुतूहल निर्माण झाले. त्यांनी निसर्गाचा अभ्यास सुरू केला. यापैकी काहींना येथील मनुष्येतर प्राणीजीवन आकृष्ट करू लागले. त्यांनी मनुष्येतर प्राणीसृष्टीचा अभ्यास सुरू केला. काहींना हे विश्व ज्याच्यामुळे निर्माण झाले आणि ते ज्यामुळे सुव्यवस्थित चालत आहे त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. असे अनेक प्रकारचे ज्ञान मिळविण्याची काही मानवांना ओढ लागली. या ज्ञानार्जनींना इतर गोष्टीत स्वारस्य उरले नाही. तुकाराम महाराजांनी राजांकडून नजराणा म्हणून आलेले धन नाकारले. कणक ऋषींनी धनसंपदेचा अस्वीकार केला. ऋषीमुनींनी अनावश्यक धनसंपदा मिळविण्यात वेळ वाया घालविला नाही. देहजीवित राहण्यासाठी अत्यावश्यक तेवढेच मिळवून बाकी आयुष्य त्यांनी अंतिम सत्य जाणण्यात सत्कारणी लावले. या अशा ज्ञानार्जनींना ब्राह्मण म्हणजे हे विश्व किंवा हे ब्रह्म जाणण्याची उत्सुकता असलेले, त्यासाठी परिश्रम आणि अभ्यास करत असलेले, ब्रह्म अधिक ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञानात रत असलेले, ब्रह्माची म्हणजे या विश्वाची उकल करत असलेले, ब्रह्माची उपासक करणारे ब्रह्मोपासक ही संज्ञा दिली. काही जणांच्या रक्तात पराक्रम असतो. अन्यायाचे परिमार्जन करावे, जगा आणि जगू द्या अशा विचारांच्या लोकांचे रक्षण करावे, आया बहिणींची अब्रू रक्षित करावी, धर्म पाळणाऱ्यांचे अधर्म प्रवृत्तीपासून संरक्षण करावे. अशा प्रकारची काही जणांची जन्मजात प्रवृत्ती असते. तो त्यांचा स्थायी स्वभावच असतो. त्यांना ज्ञानात स्वारस्य नसते. पैशाकडेही त्यांचे आवाजवी लक्ष नसते. परंतु जेथे अन्याय असतो तेथे त्यांचे बारीक लक्ष असते. असा अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करून वटणीवर ठेवण्यासाठी ते जीवाची बाजी लावतात. त्यामुळे हे राज्यकर्ते असतात. कारण ते काही प्रदेशाचे, क्षेत्राचे रक्षण करतात. ते त्या विशिष्ट प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखतात. अन्याय करणाऱ्यांना जरब बसवितात.
त्यामुळे शांतताप्रिय लोक सुखाने जगू शकतात. अशा पराक्रमी लोकांना क्षेत्राचे रक्षण करणारे म्हणून क्षत्रिय ही संज्ञा दिली. काही लोकांना ज्ञानात स्वारस्य नसते, ते पराक्रमही गाजवू इच्छित नाहीत. त्यांना एकच माहिती असते की वस्तू तयार करणे किंवा त्या इतरांकडून मिळविणे, त्या इतरांना पुरविणे आणि त्यामध्ये पैसा कमविणे. हे लोक उलाढाल करणारे असतात. हे लोकांना अनेक वस्तू वापरायला उद्युक्त करतात. मग त्या वस्तू ते पुरवतात आणि यामध्ये धन कमवतात. यांना हिशेबाच्या पुस्तकाशिवाय इतर पुस्तकात स्वारस्य नसते. ते ज्ञानींकडून हत्यारे तयार करवून घेतील, ती हत्यारे वापरणाऱ्यांना पुरवतील, परंतु ती हत्यारे स्वतः वापरण्यात ते मागे असतील. यांना धनसंपत्तीशिवाय इतर काहीही नको असते. यांना धंद्यापुढे जेवणाचीही शुद्ध नसते. सतत व्यापाराशिवाय दुसरा काही विचार ते करत नसतात. यांना वैश्य अशी संज्ञा दिली. शेवटी वर उल्लेख केलेल्यांची सेवा करणारे राहतात. हे सर्वसामान्य जन असतात. हे सेवा करतात. यांना पुढारीपण जमत नाही. यांना प्रत्येकाची मते पटतात. जास्त ज्ञान करून घ्यावे, शिकावे अशी यांना उर्मी नसते. पोटापुरते शिक्षण झाले, पोटापुरते धन मिळाले की हे समाधानी होतात. कसला काही पराक्रम गाजवावा, मर्दुमकी गाजवावी, एखाद्या गोष्टीचा प्रतिकार करावा असे यांना कधी वाटत नाही. उपजतच कर्तव्यबुद्धीने काम करण्याचा यांचा स्वभाव असतो. हे लोक मितभाषी, अतिशय प्रामाणिक आणि खूप कष्टाळू असतात. यांना आपला मालक कोण आहे याच्याशी कर्तव्य नसते. चाकरी करणे, आपले पोट भरणे, कुटुंबियांचे स्वास्थ्य राखणे, आपले काम बरे की आपण बरे अशी यांची उपजतच प्रवृत्ती असते. हे आगीपासून दूर राहतात. यांना धग सहन होत नाही. जेथे त्रास असेल अशाला विरोध करण्यापेक्षा त्यापासून 4 हात दूर राहणे हे पसंत करतात. कोणी पिळवणूक केली तर पिळवणूक करून घेतात. हे असे जगात चालायचेच अशीच त्यांची विचारधारा असते. अशांना शूद्र अशी संज्ञा दिली. अशा प्रकारे आपण भगवंत श्रींना अपेक्षित आत्मगुणांनी मानवी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 विभाग झालेले पाहिले. या 4 विभागांप्रमाणे त्यांचे कर्म त्यांना करावे लागते. हे कर्म सतत बदलत असते, कारण जसजसे संचित संपुष्टात येते त्याप्रमाणे कर्म बदलत असते. माझे स्वतःचेच उदाहरण देतो. मी जन्माने ब्राह्मण आहे, परंतु विद्याभ्यास झाल्यावर मी नोकरी केली. तेच माझे कर्म होते. त्यावेळी मी सेवा करणारा शूद्र होतो. त्यानंतर मी व्यापार केला. धनसंपत्तीच्या मागे वणवण हिंडत होतो. तेच माझ्या कर्मात होते. त्यावेळी मी वैश्य होतो. आज मी अध्यात्म योगसेवा करत आहे, योगदास झालो आहे. आज मी ब्राह्मण आहे. प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे तो त्यासाठी पूरक असा वर्ण निवडून कर्म करत असतो. याचा जन्माशी काहीही संबंध नसतो. संचिताप्रमाणे गुण बदलत असतात, त्याप्रमाणे कर्म बदलत असते. ते मोठ्या आनंदाने, समाधानाने स्वीकारावे आणि उपभोगावे. त्यामुळे संचित भोग संपुष्टात येऊन नवीन भोगांची भर होत नाही. याविरुद्ध वर्तन केल्यास तो आत्मघात ठरतो, माणूस भरकटतो. आज सर्वत्र ज्ञानाचा, शिक्षणाचा, साक्षरतेचा, जनजागृतीचा उत्तम प्रकारे प्रचार झाला आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखी जन्मावर आधारित चातुर्वर्णीय व्यवस्था अस्तित्वात नाही. ती भगवंत श्रींना अपेक्षित अशी गुणकर्मावर आधारित आहे. मला परदेशात हीच व्यवस्था सर्वत्र पाहायला मिळाली आहे. आज आपल्या देशातही हीच व्यवस्था पाहायला मिळते. एकाच कुटुंबातील एक भाऊ नोकरी करतो, दुसरा दुकान चालवितो, आई कलाकार असते, तर वडील अध्यात्माला आणि समाजसेवेला वाहून घेतलेले असतात. हे सर्व आत्मप्रेरणेने होत असते. म्हणूनच ही गुणकर्म व्यवस्था स्वयंभू आहे. हे 4ही वर्ण एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. कोणताही एक वर्ण जरी नसेल तरी उरलेले वर्ण सुव्यवस्थित जीवन जगू शकणार नाहीत. यास्तव कोणीही कोणालाही उच्च आणि नीच समजू नये. कार्यकर्ते नसतील तर नेता होता येणार नाही. संरक्षण करणारे आहेत म्हणून बाकीचे सुखाने जीवन जगू शकतात. सेवा करणारे नसतील तर बाकीचे 3 जण हैराण होतील.
उच्च किंवा नीच असे काहीही या 4 वर्णात नाही. सर्वच्या सर्व समसमान पातळीवर आहेत. याचबरोबर हेही सत्य आहे की यामध्ये जे अंतर आहे तेही मिटवता येत नाही. ते तसेच राहणार आहे. या अंतरामुळे कोणी कोणाला अंतर देऊन कनिष्ठ किंवा वरिष्ठ समजू नये. कनिष्ठ आणि वरिष्ठ हा मनाचा भ्रम आहे. तसे प्रत्यक्षात काहीही नाही. आज प्रत्येकाच्या घरात यापैकी 1 किंवा 2 वर्ण एकत्र असलेले पाहायला मिळतात. एक भाऊ नोकरी करत असतो, तो शूद्र असतो. एक भाऊ व्यापार दुकानदारी करत असतो, तो वैश्य असतो. या भावांचे वडील अध्यात्मसेवा समाजसेवा करत असतात, ते ब्राह्मण असतात. हे 4 वर्ण एकमेकात सुंदर प्रकारे एका अद्भुत अशा धाग्याने गुंफलेले आहेत. हा धागा म्हणजेच आत्मसंवेदना असते. ती जाणून घ्यावी. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की माझ्याद्वारे गुणकर्मानुसार चातुर्वर्णीय व्यवस्था केली गेली आहे. यांचा मीच करता असलो तरीही मला तू अविनाशी अकर्ता असेच जाण. मला कर्मफलाची आसक्ती नसल्यामुळे मला कर्म चिकटत नाही. मला अशा प्रकारे जाणून त्याप्रमाणे आचरण करणाराही कर्माने बद्ध होत नाही. ही चातुर्वर्णीय व्यवस्था आत्मप्रेरणेने बद्ध आहे. त्यात कोणाचा वैयक्तिक पराक्रम नसतो, ते संचित असते. तेथे गुणकर्म महत्त्वाचे असते. ते आत्मा संयोजित करत असतो. त्याला पूर्णपणे सहकार्य करावे. याचा अभिमान बाळगणे मूर्खपणाचे असते. स्वतःला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकविणारे असते. त्याचे कर्तृत्व घेऊ नये. भगवंत श्री स्वतःचेच उदाहरण देत आहेत. भगवंत श्री सांगतात की जरी हे गुणकर्म तेच ठरवीत असले तरी ते स्वतःला त्याचे कर्ते समजत नाही. त्या संचिताप्रमाणे देह धारण करून आसक्ती न ठेवता त्या प्राप्त देहात भोग उपभोगून ते संपुष्टात येण्यासाठी आत्मा प्रतीक्षा करत असतो. हे ज्ञानाने जाणून त्याप्रमाणे देहादी इंद्रियांच्या आहारी न जाता आपले गुणकर्माने विहित कर्म करावे. त्यातच मुक्तीचे बीज आहे. हरिओम.